छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी ठाकरे गटासह भाजपच्या आंदोलनाचीच परवानगी नाकारली आहे। शहरातील क्रांती चौकात भाजप आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे, तर महाविकास आघाडी घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपकडून देखील आंदोलन केले जाणार आहे। शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन होणार आहे। यामुळे आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र दोन्ही आंदोलनांना पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते अनेकदा आमने सामने आले आहेत। त्यामुळे आज देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्या अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख हे आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतोय गेल्या काही आठवड्यातल्या घडामोडी जर का पाहिल्या तर मग ठाकरे गटचे खरं तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते अनेकदा आमने सामने आलेत आणि आज तसं काही चित्र उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। सध्याचे छत्रपती संभाजीनगर मधले सगळे अपडेट्स द्याल। क्रांती याला प्रत्युत्तर आंदोलन म्हणता येणार। शिवाजी महाराजांचे जे आमचे आराध्य दैवत आहे त्याला जे राजकारण करतात त्याचा निषेध करण्यासाठी आज शिवप्रेमी व भारतीय जनता पार्टी आंदोलन करण्यात येत आहे। आम्ही कोणत्या आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे। आम्ही कोणत्याही कायदा निश्चितच मोहसिन, तुम्ही या सगळ्या घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।